पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. कालच्या चिंतनामध्ये आपण 6 नंबरच्या श्लोकाला आपण सुरुवात केलेली आहे आणि आपणच आपला बंधू कसा ठरू शकतो आणि आपणच आपला कसा शत्रू ठरू शकतो याबद्दलचा विचार भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये आपण पाहत होतो. त्यातली 71 नंबरच्या ओवीचं चिंतन आपलं सुरू होतं. बंधुरात्मनात्मनस्तस्य येनात्मेवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. ज्यानं सगळ्या आपल्या अंतःकरणाला इंद्रियांना जिंकलं त्याच्या आत्म्याचा तोच स्वतः मित्र आहे आणि ज्यानं जिंकलं नाही तो त्याचा शत्रू आहे आणि शत्रूप्रमाणे तो आत्मवर्तन करतो. म्हणजे आपणच आपल्याशी शत्रू होतो. बाहेरचे शत्रू आपल्यावरती काय काम करू शकत नाहीत जर आपण आतून खंबीर असू तर. हा मुद्दाम या श्लोकामध्ये मांडलेला आहे. भगवद्गीतेनं ज्ञानेश्वरीनं अनेकांच्या संसाराला उभारे दिलेले आहेत. बऱ्याचशा संकटातून बाहेर काढण्यासाठी हे शास्त्र उपयोगी पडलेलं आहे. पण बऱ्याच लोकांनी त्याचा वापर त्यासाठी केला नाही. बऱ्याच वेळा त्याला एक पारमार्थिक धार्मिक स्वरूप प्राप्त करून देऊन त्याकडं ते फक्त पारायणाची एक प्रत आहे किंवा ठराविक प्रासंगिक पद्धतीनं तिथीला एखाद्या म्हणण्याची ती एक पोथी आहे या दृष्टीनं भगवद्गीतेकडं किंवा ज्ञानेश्वरीकडं बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच जणांचा आहे. काहींनी त्याचा फायदा करून घेतला. परंतु हे जीवनाचं शास्त्र आहे. जीवन आपलं व्यतीत करताना कशा पद्धतीनं जावं आणि कोणत्या मनस्थितीत आपण असलो पाहिजे याचं वर्णन गीताशास्त्रीय ज्ञानेश्वरीने केलेलं आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी आपल्याला जिथं आपण कुठल्या कुठल्या अडचणीत असतो त्यावेळी तिथं ती ओवी किंवा तो श्लोक आपल्याला मार्गदर्शन करत असतो. जर आपण मनापासून त्या श्लोकाचं किंवा ओवीचं चिंतन करत असू तर आणि ती ओवी आपण आपल्यासाठी लावून घेतली तर. आणि इथं माऊली बोलतात की आपणच आपला बंधू आणि आपणच आपला शत्रू होऊ शकतो. यासाठी पुढे एक उदाहरण दिलेलं आहे कोश कीटकाचं. अगोदर अहंकाराचा विचार आपण बघितला. आता पुढे जाऊन कोश कीटकाचं उदाहरण दिलेलं आहे. हा कोश कीटक जो आहे तो कोश कीटक आपल्या भोवती जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यात स्वतःच अडकतो. काय सुंदर असं वर्णन माऊलीने जे दृष्टांत घेतले ते प्राण्यांचे, पशु पक्ष्यांचे, कीटकांचे जे घेतलेले आहेत ते त्यांची गुणधर्म सांगणारे लक्षण आहे. बरेच वेळा आपल्याला हे गुणधर्म त्या प्राण्यांचे माहीत नसतात पण ज्ञानेश्वरीतून समजतात. ते प्राणी असे वागतात या ठिकाणी म्हणून. या ठिकाणी एक कोशकीटकाचा दृष्टांत दिलेला आहे. आता सगळे दृष्टांत पुढे आहेत आणि त्या दृष्टांताचा आपल्याला उपयोग निश्चितपणे करता येतो. एरवी कोशकीटकाची अपरी तो आपणया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. चारू म्हणजे सुंदर आणि स्थळ म्हणजे ठिकाण. सुंदर ठिकाण कशाला म्हणलंय? शरीराला. ज्यानं आपल्या शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धी, सुंदर शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवली तो कोश कीटकाप्रमाणे स्वतःचाच वैरी होतो. असं त्या ओवीचा वरवरचा अर्थ आहे. चारू म्हणजे सुंदर, स्थळ म्हणजे प्रेमाचं स्थान. अशा देहाच्या ठिकाणी जो आत्मबुद्धी ठेवतो तो पुरुष स्वतःच्या अंगाभोवती स्वतःला राहण्यास तयार केलेल्या कोशातील किड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो. त्या कोश किडा जो आहे ना तो कशासाठी बनवतो? तो आपल्याला राहण्यासाठी बनवत असतो. आणि आपल्याला राहण्यासाठी सुखाचं ठिकाण सुखासाठी म्हणून केलेल्या गोष्टी त्याच मला बंधनात टाकण्यासाठी तयार होत असतील तर त्याचा विचार केला पाहिजे असं या दृष्टांतावरून कळतं. आणि अगोदर खरा मुद्दा तो आहे की त्याचा अहंकार जो आहे तो अहंकारच मध्ये अडचण करतो. म्हणून विचारून अहंकार सांडला पाहिजे. म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप आपल्या दृष्टीस पडायला सुरुवात होईल. म्हणून आपण एक थोड्या 2 मीचं विचार केले होते. ते 2 मी जे आहेत की त्यातला एक मी जो आहे तो माझं स्वरूप आहे आणि दुसरा मी जो आहे तो देहाला धरून मी बोलतो तो मी आहे. त्यामुळे त्या मीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. देहाशी जोडल्यानंतर, जगाशी जोडल्यानंतर, मनाशी जोडल्यानंतर, बुद्धीशी जोडल्यानंतर ह्या अहंकाराची वेगवेगळी अँगल्स आपल्याला बघायला मिळतात. पण आपल्या लक्षात येत नाही.
अभ्यास नसेल तर आपल्याला कळत नाही की मी ह्या पद्धतीने विचार करायला लागलो, बोलायला लागलोय, हे कळत नाही. मी चूक करायला लागलोय हेही कळत नाही. शास्त्राचं एक मुख्य प्रयोजन आहे की आपले दोष दाखवणं, म्हणून त्याला वाईट म्हणायचं नाही. जे जगामधले जे जे घटक आपला दोष दाखवतात त्यांना नेहमी नमस्कार करावा, म्हणून शास्त्रांना वंदन करायचं. शास्त्र नुसता दोष दाखवत नाही, आपल्यातला चांगुलपणा सुद्धा दाखवतं. तुझ्यात असा असा चांगुलपणा आहे, म्हणजे हे गुण असतील तुझ्यामध्ये तर तू चांगला सज्जन आहेस असंही दाखवतं. आणि काही दोष दाखवून म्हणतं की तुझ्यात दुर्जनाचे आणि एखाद्या गुंडाचे दोष आहेत तेही लक्षात घे, जर तू असा वागत असशील तर. म्हणून शास्त्र जे आहे ते शास्त्र प्रमाण मानलं जातं, त्याचं कारण ते आहे. म्हणून शास्त्राला विचारावं सगळं. इथं माऊली बोलतात कोश कीटकाच्या परी, म्हणजे कोश कीटक हा किडा आहे त्याच्या परी, त्याच्याप्रमाणे. परी म्हणजे प्रमाणे. तो आपणया आपण वैरी, तो आपण आपल्यालाच वैरी बनतो, दुसरा कोण वैरी बनत नाही. कारण जाळं कोणी तयार केलं त्यानंच. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी, कोण वैरी बनतो? ज्यानं शरीरालाच आत्मा मानलं तो. जो सुंदर शरीरामध्ये किंवा आपल्या शरीराच्या एकूण गोष्टीमध्ये स्वतःला बंधनात टाकून घेतो तो. देहाचं बंधन, देह तादात्म्य, या देह तादात्म्यात आपल्याला स्वतःला तो गुंतवून घेतो, तो स्वतःचा वैरी आहे. कारण त्यानं स्वतःला ओळखलेलं नाही. तो चुकीच्या पद्धतीनं आपली ओळख सांगतो. मी देह आहे म्हणून सांगतो, मी प्रवचनकार आहे म्हणून सांगतो, मी माझं नाव सांगतो, मी कुणाचा शिष्य आहे म्हणून सांगतो. ह्या सगळ्यामध्ये सगळी वरची टर्पल आहे. खरा त्यातला मी जो आहे ना त्याला नावच नाही, त्याला स्पर्श करता येत नाही. विचार मांडलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, अस्पर्शम ही वर्ण शब्द सुद्धा वापरलेला आहे की त्याला स्पर्श करता येत नाही. अनाम्या नाम ठेविती माऊलीने उभ्या टाकलेल्या आहेत 9व्या अध्यायामध्ये. मला नाम सुद्धा नाही म्हणतात. तसं माझं नाव, माझ्या असणाऱ्या पदव्या, माझ्या असणारे काही नाती, ही सगळी माझी टायटल्स आहेत. आणि ही टायटल्स माझ्या देहाच्या संबंधीनं आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. देहानंतर हे सगळी उपाध्या निघून जाणार आहेत आणि माझं खरं तत्व ती शिल्लक राहणार आहे की जे कधीच जात नाही. आता हा कोश कीटक जो आहे, हा कोश कीटक काय करतो की सुंदर शरीराचं वर्णन केलंय. इथं सुंदर शरीर हाच आत्मा, शरीर आपला आहे तोच आत्मा, अशी बुद्धी करून तो आपला वैरी बनतो. वास्तविक कोश निर्माण करणारा जो किडा असतो ना, तो स्वतःला राहण्यासाठी जाळं विणत असतो. वास्तविक ते सुखासाठीच करतो ना. आपण आतापर्यंत केलेल्या प्रापंचिकल्या कुठल्या गोष्टी दुःख व्हावं म्हणून केल्या होत्या सांगा. मग कोश कीटक सुद्धा तसंच करतो. मला राहायचं आहे, सुरक्षित घर पाहिजे आहे. मग सुरक्षित घर पाहिजे असेल तर बंदिस्त असं जाळं तो तयार करतो, स्वतःला राहण्यासाठीच करतो. परंतु तो स्वतःच अडकतो. आणि जीवाचं पण तसंच आहे. हे कीटकाला शिकवायसाठी ज्ञानेश्वरी नाही, कारण कुठला कीटक हे ज्ञानेश्वरी वाचणार नाही आहे. म्हणजे वाचणारा जो आहे तो कीटक आहे, हे लागू करून घेतलं तर कळतं. कधी कधी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला साप, बेडूक अशी विशेषणं वापरलेली आहेत, आंधळे वगैरे शब्द वापरलेले आहेत, मूर्ख हे शब्द आम्हाला वापरले, असं आपण लागू करून घेत नाही ज्ञानेश्वरी वाचताना. म्हणून आपल्यावर त्या मूळीचा परिणाम फारसा होत नाही. इथं आता कोश कीटकाचा विचार केला आहे. हे कीटकाला मार्गदर्शन करायचं नाही माऊलीनं, तर ते मला, कारण त्यांच्या दृष्टीने मी त्या कोश कीटकासारखा व्यवहार करतो प्रपंचामध्ये. म्हणून प्रत्येक जीव आहे तो सुखासाठी तळमळ करतो. संत सांगतात सुखासाठी करती तळमळ. सगळं जी तळमळ चालू असते, आटापिटा चालू असते, कुणालाही विचारा, माझ्या सुखासाठी. काही मार्ग वेगवेगळे सांगत असते, पण अंतिम सुखासाठीच असतं. परंतु सुखासाठी करत असताना सुद्धा दुःख का पदरात पडतं, त्याला कारण हे कोश कीटकाचं उदाहरण आहे. कोश कीटकानं तयार केलेलं घर त्याला राहायसाठी होतं ना, त्याच घरानं त्याचा बळी का घ्यावा, हा मुद्दा आहे. मी माझं सगळा जो पसारा तयार केला, तो पसाराच माझ्या उरावर बसतो नंतर मायेच्या रूपानं आणि मला त्रास द्यायला चालू करतो. दुसरी कोण त्रास द्यायला येत नाही बरं काय. कोश कीटकाचं त्याच्याच तोंडातून बाहेर पडलेले तंतू हे त्याच्याच मरणाला कारणीभूत होतात. तशीच आमच्याच पोटाला आलेली आमचे नातलग हे माझ्याच त्रासाला कारणीभूत होतात. हे उदाहरण हे एका ठिकाणी नाही, एकांगी नाही बरं का.
आत्ता तरी सर्व ठिकाणी लागू पडणार आहे, सगळ्या ठिकाणी लागू पडतं. कारण जे जे म्हणून माझे नातलग आहेत ते तेच माझ्या दुःखाला कारणीभूत आहेत. कोश कीटकासारखं माझी स्थिती झालेली आहे. त्यानं बाहेर तोंडातून तंतू काढले, घर बांधलं. आम्ही तसंच करतोय. माझी मुलं, माझे नातलग, माझ्यासाठी हे करायचं आहे असं बनवत 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 जातो आणि त्याला बाहेर जायसाठी दारच ठेवत नाही. कोश कीटकांना अक्कल ठेवायला पाहिजे होती, मी हे सगळं करायला लागलोय, मला जर कशासाठी जर बाहेर जायचं असेल पोट भरायसाठी, मी कुठल्या दरवाजातून जायचं. मग शहाणा माणूस असतोय ना, तो राब राब राबतो, विषयांचे भोगही घेतो, पण योग्य वेळी यातून बाहेर पडण्याचा एक मधला मार्ग जो आहे तो राखून ठेवतो. संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग बसमध्ये एक जागा ठेवलेली असते बघा, की जर समजा ॲक्सिडेंट झाला किंवा आग लागली बसेसला तर कुठून बाहेर पडायचं पॅसेंजरनी, तर तिथं एक जागा ठेवलेली असते, तिथून बाहेर पडता आलं पाहिजे. आपणही आपल्या आयुष्यामध्ये माझ्यावर जर असे प्रसंग आले तर मी बाहेर पडायची जागा कोणती हे ठरवून ठेवणारा त्याला शहाणा म्हणतात. त्यानं जाणून घेतलं स्वतःला आणि या जगाला सुद्धा. नाहीतर कोश कीटकांचे परी तो आपणया आपण वैरी, मी माझाच मी वैरी झालो. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी ज्या नाशिवंत असणाऱ्या शरीराला सुंदर मानतो आणि त्या सुंदर शरीराला आत्मा मानतो, माझं शरीर हाच माझा आत्मा आहे, शरीर हेच ब्रह्म आहे, अशा मूर्खाच्या वल्गना तो करतो आणि म्हणूनच तो त्यामध्ये अडकतो. अशी भाषा इथं वापरलेली आहे. त्यामुळं मी सुद्धा माझ्या प्रपंचाचा पसारा माझ्यासाठीच करतो आणि माझेच बंधन वाढवून घेतो. जितका पसारा आणि व्याप अधिक तितका संताप अधिक म्हणतात. मराठीमध्ये म्हणच आहे, व्याप तितका संताप. समर्थ म्हणतात व्याप तितके वैभव. काय दोघांच्या बोलण्यामध्ये फरक आहे बघा. आम्ही प्रापंचिक बोलतो, व्याप तितका संताप, कारण आपलं त्यामध्ये आसक्ती दडलेली असते. आणि समर्थ काय म्हणतात, व्याप जितका आहे, व्याप म्हणजे त्यांनी जागोजागी हनुमंतांची मंदिरं बांधली, जागोजागी काय काय तिथं आहे तशा सोयी मठं बांधलेत, मंदिरं बांधलीत रामाची. यावरून त्यांनी काय केलं, वैभव वाढवलं परमार्थाचं. पण आम्ही काय करतो, प्रपंचाचं वैभव वाढवतो म्हणून आमचा संताप होतो, कारण आमचा तो व्याप हा प्रपंचाच्याशी धरून केलेला असतो म्हणून, आणि त्यांचा व्याप जगाच्या कल्याणासाठी असतो म्हणून त्याला वैभव म्हणतात आणि आम्ही संताप करून घेतो. म्हणून हा जो प्रपंचाचा पसारा जो माझ्यासाठी केलेला असतो, त्यामुळे मीच माझ्या बंधनात पडत असतो. कितीही वाढवत राहिलो तर बंधनच वाढत राहते ना. आणि पुन्हा आणि पुन्हा 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 आणि आम्ही म्हणतो मुलांना, अरे लवकर लग्न करा रे, मला नातवंड पाहिजे आहेत. म्हणजे मी भोगलं त्याचा जणू काय सूड घेतोय काय काय आपल्या पोरावरनी, असाच प्रकार आहे ना. अरे तू काय भोगलंस इतकं सगळं पसारा गोळा करून, एवढी मुलं आहेत, नातवंड आहे, जावई आहेत, त्यांचा गावभर पसारा, त्यांच्या रोज फोन, त्यांचे रोज त्रास, आणि तेच करायला मुलांना सांगतोय मी. माझं स्वतःचं उदाहरण द्यायला लागलं बरं काय, मी तेच करायला माझ्या मुलांना सांगतोय. आणि हे जर लक्षात घेतलं तर माझं बंधन कोण वाढवते, मग कोश कीटक कोण आहे. मी माझंच घर बांधतो, मला अडकायसाठी. मग असा काय विचार करत नाही घरच बांधायचं नाही मला, हे विश्वाची माझी घर आहे असा म्हणणाऱ्याला काय घराची चिंता पडली असेल माऊलीना? नाहीच पडली. त्यांना घर नव्हतं म्हणून चिंता नव्हती, आम्हाला घर आहे म्हणून कोश कीटकासारखा आपला विचार झाला. घर केलंच तर कर, पण बाहेर पडायचा मार्ग तरी ठेव ना. किती चूक करतोय बघा तो. आम्ही केलं काय तसं? आम्ही पसारा ठेवतो, बाहेर जायचा विचार माझ्याकडे आहे काय? सद्गुरूंचं तत्त्वज्ञान घेऊन हातात सतत तयार असावं. ते शस्त्र आहे, ज्ञान नावाचं शस्त्र आहे. असं एक ज्ञानेश्वरी किंवा गीता तुकोबांच्या गाथेसारखं जे तत्त्वज्ञान आहे किंवा दासबोधातलं तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचं कोठार आपल्याकडे साठवून असावं आपण. योग्य वेळी त्यातली शस्त्र बाहेर काढता आली पाहिजेत. त्याला म्हणायचं दरवाजा ठेवणे बाहेर पडण्यासाठी. पण आपण बाहेर पडायचा दरवाजाच ठेवत नाही, अभ्यास करून ठेवत नाही, तत्त्वाचा विचार करून ठेवत नाही. माझ्यावर जर अशी परिस्थिती आली तर मी काय करणार आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये. आत्ता मी नाम घेतो आणि माझं तोंडच बंद झालं तर पॅरालिसिसनं, मग मी नाम कसा घेईन. याची तयारी करणं म्हणजे स्वतःच्या घरातून बाहेर पडण्याचे मार्ग राखून ठेवणं म्हणायचं. तयारी करता येते कशी ती पुढे आपल्याला शास्त्र सांगत आहे. माझं एका अंगावर जर असं गेलं पॅरालिसिस, मला चालता येणार नाही, मी शिवगडला जाऊ शकणार नाही. मग मी काय करेन,
परमार्थाची एक उद्दिष्ट माझ्यासमोर तरी आहे, रडत बसू नाही. सद्गुरू तरी मला म्हणतात प्रसन्नतेनं आपला परमार्थ करता आला पाहिजे. जीवन जगताना आनंदानं जगावं आणि देह सोडताना आनंदानं सोडावा. मग हे तत्वज्ञान मी विसरलो की काय, हा मुद्दा म्हणून लक्षात ठेवला पाहिजे. मला अशी परिस्थिती आली तर मला त्या कोश कीटकासारखं राहायचं नाही, तर मला एक दरवाजा ठेवायचा आहे. मुळात पहिली चूक तसं घरच करू नये, आणि दुसरी चूक त्याला दरवाजा ठेवू नये. न ठेवणं ही चूक आहे, आणि असं घर बांधणं म्हणजे कोश कीटकासारखं घर बांधणं ही चूक आहे. कोश कीटकासारखं घर म्हणजे काय, नुसताच पसारा वाढवत राहायचा संसाराचा, आणि इतकं आपण त्यामध्ये गुंतून जातो. काय त्याची पेपर्स डॉक्युमेंट्स घरामध्ये, किती डिपॉझिटचे डॉक्युमेंट्स परमपूज्य काका पूर्वी सांगायचे. त्या रोज डॉक्युमेंट त्या डिपॉझिट ठेवलेले असतात ना, ते रोज रात्री सगळी झोपली की काढून बघायच्या, जणू काय आत्ता ते मिळतात काय काय रात्रीचं, का बरोबर आहेत का बघायला. किती त्याच्याबद्दलची आसक्ती. परमपूज्य काका आपलं उदाहरण देत नसतील कदाचित, कुणाच तरी देत असतील, त्या आम्हाला लागू पडते. मात्र ही रात्रीच बघून ठेवूया, खरंच त्या डिपॉझिट सुरक्षित आहेत काय, काय इकडे तिकडे कुठे गेल्या रोज बघायच्या. त्याच्याबद्दलची आसक्ती आहे ना, हा पसारा कुणी मांडून ठेवला, कुणी सगळे व्यवहार सांभाळायला लावले मला. जर माझं विती येवडे पोट काय येतं याचा बोभाट, 4 घास मला पोटाला लागत असतील तर हा पसारा मी का वाढवावा आणि त्याचा संताप करून मी का घ्यावा कोश कीटकासारखा, आणि गुदमरून मरावं त्यामध्ये. जर ते गोड वाटते म्हणून, विषयातलं सुख गोड वाटते म्हणून त्यात गुदमरून मी मरावं, हा विचार करणं फार गरजेचं आहे. ते मरणं भुंग्याचं केले ना पहिल्या ह्याच्यामध्ये, जैसा भ्रमर भेदी कोडे भलतेची काष्ट कोरडे तरी कळिके माझे सापडे कोवळिया. त्या कळीमध्ये सापडणारा भुंगा, मोठं कडक असं लाकूड भेदणारा भुंगा, कोमल अशी कळी सुद्धा भेदून येत नाही का, नातात गुंतलेला असतो म्हणून. कारण त्या कळीच्या प्रेमात पडतो तो, आणि तिथंच पडून राहावा म्हणतो तो, आणि सकाळपर्यंत तो गुदमरतो. ते उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळदळ चिरून येणे, आयुष्य कठीण कोवळे पण स्नेह देखा. अशाला आसक्ती म्हणा, असं माऊलींनी व्याख्या केली आहे त्याची. ह्यालाच आसक्ती म्हणायची. माझ्या नात्याच्या आसक्तीमध्ये, माझ्या जड असणाऱ्या प्रपंचाच्या त्या ममत्वामध्ये मी स्वतःला बांधून घेतलं कोश कीटकासारखं. आणि म्हणून मला विचारानं इतकं त्या भ्रमात मी भ्रांतीत राहिलो की स्वतःचा दरवाजा सुद्धा करायचा विसरून गेलो. आणि मला बाहेर पडायला आता कळत नाही, आता गुदमरणं एवढंच शिल्लक असतं. आणि गुदमरणं शब्दाचा अर्थ आहे मरून जाणं आणि मरून परत जन्माला येणं, दुसरा मुद्दाच नाही. गुदमरणं शब्दाचा अर्थ हा आहे, काही त्यातून पुढे निघत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे, जेवढी जेवढी सुखाची आपण इच्छा करतो पण तेच सुख मला बांधून ठेवतं. जेवढी जेवढी सुखाची इच्छा करावी ना, ते सुख मला बांधूनच ठेवत असतं. कारण सुख आहेच वरती, सात्विकातला आनंद जो आहे तो सुखात आहे, आणि ते सुख सात्विक गुण सुखानं बांधतो. रजोगुण जसा असा क्रियेनं बांधतो, तसा सात्विक गुण सुद्धा बांधतोच. कारण गुण म्हणजे बांधणं, म्हणजे सुखामध्ये बांधण्याचं काम या कोश कीटकासारखं करत असतो. या कोश कीटकानं ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणूनच घर बांधलं होतं ना. आम्ही सुद्धा त्यासाठीच घरं बांधतो, मुलांना जन्म देतो ना. पण तीच घरं, तीच प्रॉपर्टी आपल्या संघर्षाला आणि घरातल्या यादवीला कारणीभूत ठरते. आजपर्यंतची उदाहरणं आहेत. फार मोठी लोकांचे संघर्ष झालेत, खून पडलेत बहीण भावामध्ये. कशासाठी? ते निर्माण केलं तर त्यांच्या आईवडिलांनी सुखासाठीच ना. पण ते बांधून तिथं बंधन ठेवलं, म्हणजे बांधून स्वतःला त्यामध्ये अडकून घेतलं, आणि म्हणून ही परिस्थिती पुढची ओढवलेली आहे. आता हे असं करू नये काय, करावं, पण आसक्ती टाकून एक दरवाजा ओपन ठेवावा. कुठला दरवाजा ओपन ठेवावा? अनासक्तीचा. तो लगेच उघडता आला पाहिजे, मला बाहेर पडता आलं पाहिजे. चढ दिशी झडझोडोनी वैला आणि भक्तीची या वाटे लागायला वाट तरी करून ठेव ना. भक्तीच्या वाटेला लागायसाठी वाटच नाही जायला बाहेर तुला, अशी अवस्था करू नकोस. आणि मुलांच्या आणि नातलगांच्या आणि प्रपंचाच्या जड आसक्तीमध्ये स्वतःचा जीव गुदमरून घेऊ नको.
हे सांगणं आहे कोश कीटकाचं उदाहरण देऊन. म्हणून सुखानं बांधणारे आहेत की ऊन वारा पावसापासून संरक्षण करण्यासाठी तेच केलं होतं आणि आताही मी तेच करतो. माझ्या प्रतिष्ठेसाठी, संपत्ती वाढावी, मुलं मोठी व्हावी, माझं नाव व्हावं, माझं नाव पुढे रागावं, माझ्या नावानं थडगं व्हावं, माझ्या नावानं कुठेतरी स्मारकं व्हावी, माझ्या नावाची कुठेतरी देणगी व्हावी, मेल्यानंतर सुद्धा असं आपलं नाव राहावं यासाठी धडपडणं चालू असतं. याला कोश कीटकाचं उदाहरण म्हणायचं. मेल्यावर सुद्धा त्या थडग्यात राहील पण बाहेर पडायचा मार्ग शोधणार नाही. मग मुक्त कधी व्हायचास? थडगं बांधायला सांगतोस. मुक्त कधी व्हायचास? की तिथं देवळाच्या पाठीवरती स्वतःचं नाव कोरवायला सांगतोस. ते मृत्यूपत्रामध्ये माझे उरलेले पैसे तिथं द्याच नुसतं म्हणा, ठीक आहे, पण तिथं माझं नाव कोरा, कारण ते नाव राहिलं पाहिजे. कशाला? परत सुटका आणि बंधन. त्या नावात अडकून राहशील तू, मुक्ती मिळणार नाही. त्याच्यासाठी काय कर, दे आणि बाहेर जायचा दरवाजा रिकामा करून ठेव. म्हणजे घर बांध पण त्याला दरवाजे योग्य ठिकाणी ठेव. तो अनासक्तीचा दरवाजा आहे बरं का, वैराग्याचा दरवाजा आहे, विवेकाचा दरवाजा आहे. याशिवाय बाहेर पडणं होत नाही. म्हणून अगोदर त्याची दारं तयार केली पाहिजे. म्हणून शत्रू त्रास देऊ नये म्हणून तो त्या घरट्याला दार करत नाही. बरोबर आहे त्याचं. पहिल्यांदा त्याला वाटतं उगाच दुसऱ्यांचे हल्ले माझ्यावर व्हाय नव्हत म्हणून तो कीटक काय करतो, शत्रूपासून रक्षण करण्यासाठी दरवाजाच नको म्हणतो. अरे पण दरवाजा शत्रूसाठी बंद केलास पण तुलाही जायचं बंद केलंस ना. हा मुद्दा त्यामध्ये तो विचार घेत नाही आणि त्याचं मरण येतं. माऊलींची एक फार सुंदर उभी आहे 16व्या अध्यायामध्ये. काय म्हणतात बघा, निघणीया आणि प्रवेशा, बाहेर पडण्याचा मार्ग. चित्त नेदिती आवेशा, आपल्या भ्रमामध्ये आवेशामध्ये तो तिकडं लक्षच देत नाही. कोश कीटक जैसा जाचिन्नला पै, असा कोश कीटक त्रासामध्ये अडकतो. 16व्या अध्यायामधली त्या संदर्भातली ओळ आहे. म्हणून घर केलंस पण योग्य वेळी बाहेर पडण्याचा मार्ग ठेवला नाहीस. मदालसा नावाचं एक काव्य आहे, फार मोठं दीर्घ काव्य आहे ज्ञानेश्वर माऊलींचं. मदालसा एक वेगळं प्रकरण आहे. ज्ञानेश्वर महाराजांची अभंगाची गाथा, एक 800-900 अभंग आहेत त्यामध्ये. त्या अभंगाची गाथा जर आपण बघितली तर त्यामध्ये एक स्वतंत्र मदालसा नावाचं प्रकरण आहे. जिज्ञासा असेल त्यांनी पाहून टाकावं. सुंदर अभंग आहेत पण लवकर त्याचे अर्थ लागत नाहीत. हे आत्ता जे काही लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये जे ध्वनिमुद्रित झालेले काही अभंग आहेत ना, तसल्या प्रकार तेच अभंग त्यामध्ये आहेत. ते घनु वाजे गणगणा किंवा ऋणू जुन ऋणू जर वे भ्रमरा, हे सगळे जे अभंग आहेत ना ते त्या गाथेतलेच आहेत. ते की जे लता मंगेशकरांनी म्हटले त्यामध्ये एक मदालसा नावाचं प्रकरण आहे. आणि त्या मदालसामध्ये काय बोलतात ते अभंग कसं आहे बघा. कोसल्याचे घर सदृढ पै केले, रिगू निगुण विचारिता तेने सुख मानिले. त्यानं घर मानलं आणि सुख झाले रे तुझ तैसे याता याती भोगिले, मोक्षद्वार चुकलाशी दृढ कर्म जोडले. अरे मोक्षाचं द्वारच ठेवलं नाहीस. मदालसाच्या अभंगामधला तो अभंग आहे. ती आई आहे ना, त्या बाळाला समजावून सांगत आहे. असं ते रूपक केले माऊलीने त्या अभंगामध्ये. तर हे सांगताना की त्या कोश कीटकाचं उदाहरण दिलंय आणि ते म्हणतात मोक्षाचं द्वार तू ठेवलं नाहीस त्यामुळं तुला कळलं नाही. त्यामुळे शरीराला तू सुखाचं उत्तम स्थान मानलंस. चारुस्थळी शब्द वापरलाय ओवीमध्ये बघा. चारुस्थळी म्हणजे सुखाचं उत्तम स्थान. कोणतं? शरीर. कसं असू शकेल सांगा बघू? शरीर ज्यामध्ये षडविकार भरलेले आहेत, कामक्रोधाचं जे घर आहे ते शरीर उत्तम स्थळ कसं असेल सांगा बघू? नाही. आता उत्तम स्थळ होईल जर त्या शरीरात येऊन मोक्षाचा विचार जर केला त्या देहानं, तर ते चांगलं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर होय साध्य केले, शरीर साधले परब्रह्म, असा तुकोबांचा अनुभव जर आम्ही घ्यायला लागलो तर शरीर चांगलंच आहे. पण हिथं जर कोश कीटकासारखं जर करत असेल ना तर स्वतःच्या घरात स्वतःलाच बांधून टाकतो. शरीराच्या कोशामध्ये हा अडकून राहतो आणि सगळा प्रवासच थांबतो. शरीराच्या पलीकडे दुसरा प्रपंचच नाही असं त्याला वाटायला लागतं. शरीर आणि शरीराच्या संबंधी वस्तू आणि माणसं या पलीकडे माझं घेणं देणं कुणाशी नाही, असा तो कोश आहे. आणि त्या कोशामध्ये म्हणूनच त्याला पंचकोश म्हटलेलं आहे बघा. जे कोश सांगितलेत ना, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, पंचदशीचं प्रकरणच आहे ते.
पंचदशीमध्ये पंचकोशाचं वर्णन केलेलं आहे. ह्या कोशामध्येच अडकणं, आणि आत्मा कशात अडकला आहे? कोशामध्येच. आणि बाहेर यायसाठी म्हणजे मुक्तीसाठी त्याची इच्छा आहे, पण हे शरीर त्याला येऊ देत नाही. शरीरातले विकार आणि अंतःकरणातले आपले जे विकार आहेत त्या विकारामुळे त्याला प्रतिबंध होतो, म्हणून त्याला दार सापडत नाही बाहेर यायसाठी. सापडत नाही या शब्दाचा अर्थ मुक्त व्हायची इच्छा असून झाली होतच नाही, मुळात झाली तर त्यासाठी प्रयत्न करत नाही, असा प्रश्न त्यामध्ये सांगितला आहे. म्हणून कोश कीटकाचं वर्णन केलेलं आहे. माऊली 4थ्या अध्यायामध्ये उभे आहे, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्याने देहावरची आसक्ती ठेवली त्यांनाच आत्मबोधाला पारखं व्हावं लागलं. आत्मबोध संपून जातो, त्याचा विचारच नाही. का? देहावरी आदरू. खाओ पिओ मजा करो, शरीराचं सगळे चोचले पुरवत राहणे, शरीरातल्या इंद्रियांच्या मनाच्या बुद्धीच्या सगळ्या मागण्या अगदी न हे करता सँक्शन करणं. कुठलीही मागणी आलं म्हटलं की मागणीचं पत्र लगेच त्याच्यावर सही आपली असते. आपण वाचून सुद्धा बघत नाही मागणी का केली, कोणत्या वेळी करतो, योग्य आहे का, हीच मागणी बरोबरची आहे का, असा विचार करत नाही. जीभ काहीतरी मागा लागली, कधी विचार करतोय काय आपण? नाही, लगेच सँक्शन करतो ती मागणी आपण. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून वर्णन केलेलं आहे की तो जो आहे तो स्वतःचा शत्रूच बनतो. कोश कीटक कसा कोण त्याचा शत्रू बनलं सांगा? स्वतः. आणि जीव सुद्धा आपण कोणाचे शत्रू, आपले शत्रू दुसरे कोण नाही. आपण बाहेरच्यांना शत्रू बनतो, पण आपणच आपले शत्रू असतो. आणि आपण सोडवून स्वतःला घेतलं, आपणच आपले मित्र होतो. कोण येणार आहे आपल्या जोडीला? शेवट स्त्री पुत्र कलत रे, या अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. शेवटच्या अंत्याला कोण आहे माझ्याजवळ सांगा? मी स्वतःच आहे ना. मग माझा मित्र मी आहे, मग माझ्यावर मी प्रेम करावं. माझ्यावर म्हणजे माझ्या स्वरूपावर मी प्रेम करावं. सरळ मुद्दा आहे. म्हणून नाम हे माझं स्वरूप आहे. नामावर जितकं अधिक प्रेम माझं होईल ना, ते मी माझ्या आत्म्यावरच प्रेम केल्यासारखं आहे. जे मी भगवंतावर प्रेम करतो भक्ती योगामधला, ते माझ्या आत्म्यावरच प्रेम आहे ज्ञानयोगातलं. फक्त या दोन्ही गोष्टींची बरोबर काय लावावं लागते? जुळवणूक करून आणायला लागते. व्यवस्थित त्याचं मॅचिंग करावं लागतं. म्हणजे आपल्याला समजायला लागतं की मी माझ्यावर प्रेम करणं म्हणजे माझ्या आत्म्यावर प्रेम करणं, नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं आहे, देवावर प्रेम करणं म्हणून माझ्यावर प्रेम करणं आहे. असं जर मी माझ्यावर प्रेम करायला लागलो तर माझ्यातलं सगळेच गुणदोष मला दिसायला लागतील. ते घालवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी माझाच मित्र बनेन. आणि जर मलाही माझ्याकडे मी पाहिलं नाही आणि या कोश कीटकासारखा मी स्वतःच माझ्यात गुंतून राहिलो या शरीराच्या कोशामध्ये, तर मी माझाच शत्रू ठरेन. या दोन गोष्टीचा विचार करायला लावणारी ही ओवी आहे. त्यामुळे शरीर अमंगळ असून सुद्धा, इतकं घाणेरडं शरीर असून सुद्धा आत्मबुद्धी तिथे ठेवतो. आणि समर्थ म्हणतात बघा, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. म्हणजे देहाकडून आत्म्याकडेचा प्रवास आपला करता आला पाहिजे. पण आपलं कसं होतंय, मुळात मी आत्मबुद्धी आहेच, माझी आत्मा आहे. आम्ही आत्म्याकडून शरीराकडे प्रवास चालला, अधिष्ठानाकडून उपाधीकडे चाललेला आहे. वास्तविक उपाध्या टाकत जाऊन अधिष्ठानाकडे जायचं असतं. पण आमचं उलटच चाललंय. अधिष्ठान काय कुठलं आणावं लागत नाही, तिथंच आपलं बरोबर आहे तसं मन फक्त लावावं लागतं. ते सोडून मी भरकटलेलं मन बाहेर लावतो. मी माझ्यापासून फार दूर गेलेलो आहे. कसं वाक्य आहे बघा, चिंतन करण्यासारखं वाक्य आहे. मी माझ्याजवळ राहावं. मी जितका वेळ माझ्यापासून दूर असतो तितका वेळ मी अस्वस्थ असतो, आणि जितका वेळ मी माझ्याजवळ असतो त्यावेळी मी ध्यानात असतो. हे ध्यान म्हणजे डोळे झाकायचं ध्यान नव्हे बरं काही. हे ध्यान म्हणजे जिथं आपण बसलोय तिथं विचार करणं, मी माझ्याजवळ आहे का, वर्तमान काळात आहे का, काय भूतकाळातलं भूत माझ्या डोक्यावर येऊन बसलंय, आणि भविष्यकाळाचं दुसरं एक नवीन काय कोणतरी गारुड काय आहे ते मला मोहात टाकायला लागलेलं आहे, चिंतनात घ्यायला लागलेलं आहे. भूतकाळातली चिंता, भूतकाळातलं चिंतन आणि भविष्यकाळातली चिंता, भूतकाळातल्या बुड्या आणि भविष्यकाळातल्या उड्या, असं परमपूज्य काकांचं वाक्य. ह्यात असलो ना मी माझ्याजवळ नसतो, मी भूतकाळामध्ये असतो, नाहीतर मी भविष्यकाळामध्ये असतो. मी माझ्याजवळ असतो त्यावेळी मी वर्तमान काळात असतो. मग माझ्याजवळ मी राहावं त्याच वेळी मी माझा मित्र बनेन, मला माझ्या स्वरूपाची जाणीव होईल. मी माझ्याजवळ राहायचं आहे. किती सोपं आहे बघा. तुमच्याजवळ राहा म्हणजे तुमच्या तरी घरात राहा. मग आमच्या घरात आम्ही राहतो, सोपं आहे म्हणते. नाही, राहूच वाटत नाही. उठायचं आणि फिरायला जायचं. त्या मित्राकडे गेलं, त्या पाहुण्याकडे गेलं, यांच्याकडे गेलं. उदाहरण ना,
तसं माझं आतलं अंतःकरण हे मन तिकडे गेलंय, बुद्धी तिकडे गेली, चित्त तिकडं जाय, अहंकार नको तेच काहीतरी करावं लागला. आणि हे मला सोडून ही बाहेर निघालेले आहेत आणि आपण त्यांच्या पाठीमागून निघालो. म्हणजे मी तर आहे का माझ्याजवळ? नाही. म्हणून मी माझा मित्र नाही. म्हणून मी पहिल्यांदा जगापेक्षा माझ्यावर प्रेम करायची प्रॅक्टिस केली पाहिजे. सतत स्वतःचा आदर करावा, स्वतःवर प्रेम करावं, स्वतःला गोंजारावं, शरीराला नव्हे बरं का. इथं स्वशब्द आहे, त्या स्वशब्दाचा अर्थ घ्यायचा. स्वतः म्हणजे आत असलेलं माझं अस्तित्व मला जाणवत असते, नेहमी जाणवते, फक्त लक्ष मी देत नाही तिकडं म्हणून. आणि जर आपण शरीराकडून लक्ष काढून, शरीराच्या संबंधी असणाऱ्याकडून मी आणि माझ्याकडलं लक्ष काढलं तर निश्चितपणाने आपल्याला माझं खरं स्वरूप आहे ते कोश कीटकाला कळलं नाही, ते मला कळायला लागेल. म्हणून इथं त्यांचा ज्ञानेश्वर माऊलींचा आणखीन एक गाथेत अभंग आहे बघा, फार सुंदर आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हे काय बघायला बघितलं तर दासबोधामध्ये आपण बघितलं ना, काय वर्णन केलंय. त्याच वेळी तिटकार आपल्याला यायला लागतो. काय त्या गर्भामध्ये असताना त्या गर्भाचं हाल किती असतं याचं वर्णन जे केलंय ते एखाद्या डॉक्टरना सुद्धा सांगता येणार नाही. जे मेडिकल सायन्समध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना सुद्धा इतकं वर्णन सांगता येणार नाही, इतकं दासबोधामधल्या एका समासामध्ये वर्णन केलेलं आहे. फार सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे. माऊलींचा अभंग तसाच आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा. आतमध्ये सगळे कीटकच आहे ना, घाणीने भरलेली पिशवी आहे असं समर्थ म्हणतात. आणि त्यामुळं हा घातलं वरती आहे मात्र आवरण आहे आपल्या त्वचेचं, म्हणून काही कळत नाही. रवरव दुर्गंधी रे मंगळ तिचा बांधा, आणि स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. अरे तुझे हे सगळी अशी स्थिती आहे म्हणून त्या गोविंदाला म्हणजे तुझ्या स्वरूपाला शरण जा, तुझ्या स्वरूपाशी स्वतःला जोडून घे, म्हणजे तुझी या कोश कीटकासारखं शत्रुत्व अंगावर येणार नाही. तुझ्या आपलं शत्रुत्व आपल्याशी नसावं यासाठी सांगणारी ही उभी फार सुंदर आहे. एरवी कोश कीटकांची या परी तो आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी म्हणजे सुंदर स्थळ, कैसे प्राप्तीची या वेळे. परत दुसरा दृष्टांत बघा, हा एक दृष्टांत झाला. आपण दृष्टांतावर बोलावलं बरंच सिद्धांत अजून पुढे यायचा आहे, दृष्टांतावर चाललं. कैसे प्राप्तीची ये वेळे म्हणजे निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपले डोळे आपण झाकी. आहे दुसरं उदाहरण दिलंय बघा. एक कोण माणूस आहे, तो रस्त्यानं चाललाय, मनुष्य आपण आपला शत्रू कसा होतो ते बघा म्हणतात ते. कोण एक दुर्दैवी माणसाला मार्गाने चालत असताना त्याच्या मार्गावर पडलेले धन प्राप्त होण्याची वेळ आलेली असते. रस्त्याला जे कुणाची मोठी पर्स किंवा काहीतरी पडलेली असते, किंवा एक पिशवी पडलेली असते, धनाची पिशवी पडलेली आहे, त्यामध्ये खूप धन आहे, आणि हा रस्त्याला निघाला आहे बरं काय. आणि रस्त्याला निघाल्याबरोबर त्याच्या मनात मधीच काय येते माहिती आहे का, त्या आंधळी माणसं कसं चालत असतील हो, तर प्रयोग करून तरी बघूया म्हणून तो प्रयोग करतो. आणि काय करतो, स्वतःचे डोळे झाकतो आणि बरोबर ती बॅग ओलांडूनच पुढे जातो. जिथं ती बॅग अगोदर डोळे उघडून चालत होता, पण जेव्हा बॅग आली ती किंवा ते खजिना होता तो सापडायच्या वेळीच याला आंधळेपणाचे डोहाळे लागले. माऊली म्हणतात डोहाळे म्हणजे काय, नको ती दुर्बुद्धी सुचली, बाकी काही नाही. प्राप्ताची वेळ आलेली असते आणि त्याच वेळी दुर्बुद्धी सुचली म्हणून म्हणतात त्याच्या मार्गावर पडलेले धन प्राप्त होण्याच्या वेळीच आंधळा कसा चालतो तसं चालून पाहण्याची इच्छा झाली आणि त्याने असलेले आपले डोळे झाकून घेतले. असते आपले डोळे आपण झाकी. कधी कैसे प्राप्तीची ये वेळे, ज्यावेळी प्राप्त व्हायचं आहे, काहीतरी मिळायचं आहे, त्यावेळी निदैवा एका करंट्या माणसाला आंधळेपणाचे डोळे लागले. असा आंधळेपण स्वीकारलं म्हणजे त्यावेळीच बरोबर कसला तरी मोह झाला. कोणतरी हाक मारते आपल्याला, काहीतरी महत्त्वाची गोष्ट चालू असते, त्याच वेळी ती बरोबर जाते आपल्यातून. कोणतरी हाक मारलेली असते आणि आपलं चित्त विचलित होतं आणि त्याचमुळे ते निघून जातं. म्हणून दृष्टी गेल्याचं नाटक करावं असं वाटतं. याला वाटलं, त्याला चांगलं डोळं झाकून घेतो आणि स्वतःच त्या संधीपासून दूर जातो. किती महत्त्वाचा दृष्टांत सांगितला बघा. कारण प्रारब्ध कमी हाही मुद्दा आहेच. आता बघा, तो रस्त्याने चालला होता ना, काय अडचण होती त्याला ते धन मिळालं सांगा बघू. त्याच वेळी कुठनं दुर्बुद्धी झाली आणि म्हणला आंधळे कसे चालतात बघूया, म्हणून डोळे झाकून घेतले आणि पुढे चालायला लागला. त्याच वेळी त्यानं म्हणायला पाहिजे होतं, नाही
माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय, इथं हा प्रसंग नाही, आपण त्याला रंगवूया. माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय, ह्या वाटेने जा, तुला धनाची पिशवी, कोणत्या तर त्या कैवल्यरूपी धनाची पिशवी तुला प्राप्त होईल, तुला आत्मलाभ प्राप्त होईल, असं जर सांगितलंय मला आता, तर मी सतत डोळे उघडे ठेवून त्या रस्त्यावरनं प्रवास का करू नये सांगा. प्रवास करणं ही तपश्चर्या आणि साधना आहे. आणि दुसरी गोष्ट, डोळे उघडे ठेवणे ही सावधानता आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष, असं समर्थ बोलतात. म्हणजे केवढा दक्षपणा आणि सावधपणा जर ठेवला, म्हणजे डोळे जर उघडे जर ठेवले, मन थाऱ्यावर ठेवलं, आपल्या जवळ ठेवलं, तर सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालत असताना, नाम घेताना, ध्यान करताना, हा सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग, त्या मार्गावर मला हे गाठोडं सापडणारच आहे, कारण त्यांनी मला पत्ता दिला आहे. पण जर त्याच वेळी मी समजा माझ्या डोळ्यात काहीतरी एखादं कसपट गेलं आणि मी डोळे चोळत बसलो आणि तिथून पुढे गेलो, तर आता कुणाचं काय म्हणायचं. म्हणून मी दैव शब्द वापरला, चांगला चपकल शब्द आहे बरं काय. असं घडतं कधी कधी, ज्यावेळी प्राप्तीची वेळ येते त्यावेळी काहीतरी प्रारब्धाचा घाला पडतो आणि तिथून त्याला जावं लागतं. ज्यावेळी मिळायचं असते ना, त्यावेळी मनुष्य देहात येणं, नरदेहाची प्राप्ती होणं ही प्राप्तीची वेळ आहे. चिंतन आता घ्यायला पाहिजे आपण. प्राप्तीची ये वेळ म्हणजे कुठल्या प्राप्तीच्या वेळे, तर ज्यावेळी मला नरदेह म्हणून जन्माला आला, ही सुसंधी प्राप्त झाली, मला ही प्राप्तीची वेळ आहे. आत्ताच मला मोक्ष मिळवायची संधी आहे, नंतर नाही. आत्ता डोळे झाकायचे नाहीत मी, का मी नरदेहामध्ये आहे. डोळे झाकायचे नाहीत म्हणजे सावधानतेनं साधना करत राहायचं, गुरुमार्गावरून वाटचाल करायची, शास्त्रानं सांगितलेली वाट सोडून बाजूला जायचं नाही, याला म्हणायचं सावधानतेनं वाटचाल करणं. जायचं त्या मार्गानं आणि योग्य वेळी मार्गदर्शन करत असतात आसपासची जे सद्गुरू रूपानेच असतात, तेच काय आपले सद्गुरू असायला पाहिजे का नाही, असेच कोणतरी भेटत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मगाशी म्हणून मी म्हटलं, दोष दाखवणारे, निंदा करणारे आपले गुरु असतात. त्यांचा विचार आपण आता पुढच्या श्लोकामध्ये मानापमानयो यामध्ये करणार. शीतोष्ण सुख दुःखेशु मानापमानयो हा श्लोक आता पुढे आलाय, त्या श्लोकाचा विचार करताना आपण बोलणार आहोत. पण म्हणतात माऊली काय, मनुष्य देहात येणं हीच प्राप्तीची वेळ आहे. आत्ताच गडबड करायला पाहिजे. ज्यावेळी माझे पाय वगैरे चालतात, डोळे चालतात, प्राप्तीची वेळ आहे. माझे कान काम द्यायला लागलेले आहेत, मला बुद्धीत अजून आठवण राहते, तर त्यातल्या ओव्या, त्यातले अभंग, काही श्लोक आहेत आचार्यांचे, याचं पठन करावं, ते माझ्या बुद्धीत आणि स्मृतीत साठवून ठेवावं. मृत्यूच्या समयी ते म्हणत 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 माझं प्राण जावावेत, म्हणजे मी ते मला घेऊन जातील. ज्यांच्या ओव्या, ज्यांच्या अभंग आपण म्हणतो ना, ते मला पाठीवरनं घेऊन जातील. तसं आपण करतोय का? मला काय होते का? आपण अभ्यास करतोय का? साधना काय प्राप्तीच्या वेळी केली काय? प्राप्तीची वेळ म्हणजे मनुष्य देह, जो सदृढ मनुष्य देह आहे, ती प्राप्तीची वेळ आलेली आहे. म्हणून ही ज्ञानेश्वरी वाचकांसाठी बंधनकारक कशी करते बघा बंधन, की तूच हे कर. जे वाचत नाहीत, ऐकत नाहीत, त्यांचा प्रश्न वेगळाच, ते सोडून देऊया त्यांचं. पण ज्यांना हे समोर आलं ना, ही प्राप्तीची वेळ आहे. तुला सद्गुरू भेटले, हीच प्राप्तीची वेळ आहे. ज्यांना भेटलेले नाहीत ना, ते त्या दुर्दैवी आहेत, निदैवी आहेत. मगाच्या आंधळ्यासारखे ती सांगितलेल्या, ते आंधळे आहेत. पण मला डोळे मिळालेत ना सद्गुरूंच्या रूपानं. सद्गुरू माझे डोळे आहे, सद्गुरू माझे कान आहे. मी का त्याचा वापर करू नये सांगा बघू. जर हे सगळं, जर माझं शरीर जर माझं गुरु असेल, तर या गुरु म्हणून त्याचा वापर आपण केला पाहिजे. आणि कोणता वापर बघा, मोक्षी हा टार्गेट ठेवून त्या दिशेनं वाटचाल करणे. अन्य काही मला प्राप्त करायचं नाही. कारण जे मी प्राप्त आत्तापर्यंत केलं होतं त्यातलं काहीच फक्त पोटापुरतंच माझ्या उपयोगाचं आलं, अन्य काहीच नाही उपयोगाचं आलं. असं म्हणतात ना, अलीकडे सर्वे केलाय, घरातलं सगळं साहित्य, कापडे, दागिने, फर्निचर, आणखीन काय काय अलायन्स असतील आपल्या घरामधली, ती 70% वापरली जात नाहीत, 30%च आपण वापरतो. मग 70% राहिलं का? मग का खरेदी केली होती एवढी आपण? पण करतो. तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत आहे. आपण जर आपल्या बुद्धीचा वापर यासाठी नाही केला तर ही बुद्धी उपयोगाची काय? हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरिपाठातला तुकडा आहे बघा ज्ञानेश्वरांच्या. हरीचा जप करणारी, हरीचं चिंतन करणारी बुद्धी दुर्लभ आहे. आणि ती दुर्लभ बुद्धी आपल्याकडे आली पाहिजे. म्हणजे प्राप्तीची वेळ म्हणायची, ती प्राप्तीची वेळ आली.
मला सद्गुरू भेटत नव्हते, कुणाला भेटत नाहीत सहसा, मला भेटले म्हणजे प्राप्तीची वेळ झालेली आहे. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरी वाचायची वेळ मला मिळाली, प्राप्त झाली. ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा झाली, ज्ञानेश्वरी ऐकायला वेळ मिळाला. ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी माझ्याकडे कान आहेत, प्राप्तीची वेळ आहे. या प्राप्तीच्या वेळी निदैवासारखं कान झाकून घेऊन येत, इथं डोळे म्हटलेत, कान झाकून घेऊन येत, डोळे झाकून घेऊन येत, बुद्धी झाकून घेऊन ये, त्याचा वापर करावा आणि या संधीचं सोनं करावं. यालाच मनुष्यत्व म्हणतात. पण इथं म्हणलेलं आहे, मनुष्य देहात आल्यामुळं ही प्राप्तीची वेळ चालून आपल्याकडे आलेली आहे. इतर योनीला हे अप्राप्त आहे. असून काय करायचं? इंद्रादी देव आहेत, त्यांना सुद्धा मुक्त होता येत नाही, शास्त्र सांगतं. कारण त्यांना जर मुक्त व्हायला जायचं असेल तर ते कुठे येतात? मृत्यूलोकामध्ये. क्षिणे पुण्य मृत्य लोके विश्रंती, 9व्या अध्यायामध्ये श्लोकच आहे. म्हणजे पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका, माऊलीने ओळी केली आहे त्यावरती. ते कुठे जातात? पुण्य संपलं की खाली यायचं आणि मग मोक्षासाठी आणि परत प्रयत्न करावा लागतो. मग देव होऊन उपयोग आहे स्वर्गातलं? नको. मग नरकात जाऊन कीटकांचं जीवन बरोबर आहे? नाही, कारण त्यांना पण अधिकार नाही. मग ते दोन्हींचाही जन्म मला मिळाला नाही. मला मिळाला आहे मनुष्य जन्म, हीच प्राप्ताची वेळ. ओवी काय सांगते बघा, कैसे प्राप्तीची या वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहळे. आंधळेपणाचे डोळे लागता कामा नयेत. बहिरेपण आता मी माझं सोडलं पाहिजे. आणि हे बहिरेपण सोडणं, आंधळेपण सोडणं म्हणजे मोक्षाचा विचार करणं आहे. इतर योनीला जे अप्राप्त आहे ते माझ्या दुर्लभ असलेल्या नरदेहाला ते प्राप्त झालेलं आहे. नुसता दुर्लभ नरदेह नाही, नरदेह जर दुर्लभ आहे तो मिळाला आणि परत मुमुक्षत्वानी जाग झालंय, गुरूंची प्राप्ती झाली, केवढं मोठं धन प्राप्त झालं आणि त्या धनाचा व्यवस्थित वापर केला की झालं, मुक्तीचा मार्ग खुला होतो आपल्यासाठी. आपणच आपला घराला कोश किड्यासारखं बंद करून टाकू शकत नाही. नाहीतर बंद केलं म्हणायचं, माझेच दार मी बंद करतो. जसं आंधळ्याने बंद करून टाकलं, येणारी संपत्ती ह्याला डोळे लागले आंधळेपणाचे म्हणून निघून गेली. मूर्खपणा निपसतात काही काही मुलं घरामध्ये आणि वारसा हक्काने आलेली संपत्ती सुद्धा घालून टाकतात. मूर्खपणाचे डोळे, दुसरं काही नसतं. असे डोळे परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा बहु जे लोक, अनेक लोक जे आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल ज्याला आपण म्हणतो, यांना असे आंधळेपणाचे डोळे आहेत. आपण त्यातून बाहेर पडायचा विचार करू शकतो ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. आता प्राप्तीची वेळ आलेली आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, होईन म्हणती ते देवची होती, तरी का चित्ती न धरावे. तुकाराम महाराज कसे बोलतात बघा. नरदेह निदान लागले हाती, निदान म्हणतात म्हणजे खजिना, लागले हाती, उत्तम सार उत्तम गती प्राप्त होणार आहे. होईन म्हणती ते देवच होती. जर त्यांनी ठरवलं तर स्वतः देव होतील, तरी का चित्ती न धरावे. मग तुम्हाला हे डोळे का वाईट लागले? म्हणून खरी प्राप्ती कोणती ही आपण शोधून काढली पाहिजे, त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. माऊली फार सुंदर दृष्टांत या दोन्ही ओळीमध्ये दिलेला आहे. एक कोश कीटकांच्या परी आणि प्राप्तीची या वेळे आंधळेपणाचं. एक आंधळ्या माणसाचा, एक कोश कीटकांचा दृष्टांत देऊन आपल्याला आपलं आंधळपण घालवण्याचा प्रयत्न माऊली करतायत. आपणही आपलं आंधळपण घालूया. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.